2026 मध्ये इंजिनिअरिंग करायला पाहिजे काय नको, किंवा इंजिनिअरिंगचे फायदे आहेत का? सगळेच विद्यार्थी इंजिनिअरिंगला गेलेत, मग इंजिनिअरिंगचा स्कोप नाही, ढीगभर इंजिनियर कट्ट्यावर बसलेत, असे अनेक प्रश्न तुमच्या डोक्यात. ह्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी हा व्हिडिओ बनवलाय. कारण काय झालंय माहितीये काय, येणार जाणारा गल्लीत फिरणारा पण म्हणा लागला की इंजिनियर बिनकामाचे असतात आणि त्यांचा काय उपयोग होत नाही, पगार मिळत नाही. पण हे खरं आहे का, किंवा यामध्ये किती सत्य आहे, ह्या गोष्टी आपण पाहाव्या लागतील. कारण आता तुम्हाला सुट्ट्या आहेत, सीईटीची पण परीक्षा ऑलमोस्ट संपलेली आहे, आणि मग विद्यार्थी ज्यावेळी शोधायला लागलेत ते म्हणतात सर इंजिनिअरिंगचा फायदाच नाही तर काय करू, फार्मसी तर वेगळंच चाललंय सर जग, मग आमच्याकडे ऑप्शन्स राहतात काय, मग आम्ही प्लेन बीएससी करून काय करू शकतोय काय, हे असे प्रश्न पडले. तर आता काय झालंय, तुम्हाला जी लोक भेटतायत, येणार जाणारी फिरतायत, ती खरोखर तशीच आहेत. कारण ती मापाडी संघटना आहे. आता हा नेहमी शब्द लक्षात ठेवा, मापाडी संघटना, ह्यांचं काम नेहमी एकच असतंय, तुम्हाला नावं ठेवणं. आयुष्यभर तेवढंच करतात ते, दुसरं कधीही काही सांगणार नाही तुम्हाला, फक्त माप काढणार आहे, असं केलंस तसं केलंस, हे होणार नाही तुझ्याकडं, ते जमणार नाही आहे, तू ते करू नकोस, अशी लोक आहेत. जशी ते रिचार्ज मारून नेटवर बसून टाइमपास करून नुसतं गावाला शिव्या देत असतात बघा, काही लोक असतात नुसत्या कमेंट बॉक्समध्ये शिव्या टाकायच्या, कुणाला पण काही पण, माहित तर काही नसतं, इंजिनिअरिंगला शिव्या देणार, मग ते सिव्हिल इंजिनियर्सना शिव्या देणार, कम्प्युटरवाल्यांना शिव्या घालणार. मग अशी मापाडी संघटना आहे त्यांच्या आयुष्यात, त्यांचं काही झालं नाही, होणार नाही, म्हणून ती तुम्हाला सांगतात, प्रत्येक गोष्टीमध्ये निगेटिव्ह काहीतरी सांगतात तुम्हाला. ओके, तर आपण खरोखर इंजिनिअरिंगची परिस्थिती काय आहे बघू, आणि इथून पुढं तुमचे फार्मसीचं ऍडमिशन असू दे, इंजिनिअरिंगचं असू दे, पुढचे 4-1 महिने आपण त्या गोष्टींवरती आता काम करणार आहे. तुम्हाला मी सगळा डेटा देतोय, सगळ्या गोष्टी सांगतोय ज्याचा फायदा होईल. चला, तर मी कोण आहे, संदीप घाटगे. ठीक आहे, तर माझं क्वालिफिकेशन पहिला सांगतो, नाहीतर मापाडी येऊन म्हणणार हाच काय शिकला नाही आणि हा काय सांगणार आहे. तर माझं एमटेक झालंय थर्मोडायनामिक्स मध्ये, बी मेकॅनिकल मध्ये आहे. कारण माझं पहिलं प्रेम असेल मेकॅनिकल वर, लग्न पण मेकॅनिकल बरोबरच झालं, कारण मला आवडतच सगळं होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर मी 10 वेळा गेट एक्झाम दिली. गेट एक्झाम काय असते, नुसती दिली नाही, 10च्या 10 वेळा चांगल्या मार्कांनी पास झालोय. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना विचारा, जर वर्षी गेट एक्झाम आयआयटी घेतं आणि त्याची लेवल काय असते ते बघून घ्या. माझे स्वतःचे ऍडमिशन एनआयटी, व्हीजेटीआय मुंबई, वालचंद अशा कॉलेजांमध्ये झालेत. आयआयटी मला मिळालं नाही कारण तेवढे मार्क्स पडले नव्हते. ठीक आहे, पण हे माझं क्वालिफिकेशन. आता तुम्ही काय माहितीये का, गो अहेड अकॅडमी हे ऍप पहिला डाउनलोड करून घ्या, कारण तुम्हाला सगळा ऍडमिशनचा डेटा त्याच्यामध्ये मिळणार आहे, आणि जे काय नियम्स असतील, सर्क्युलर असतील, मिळतील. दुसरी गोष्ट, प्ले स्टोअरला तर ऍप आहेच, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे बघा, आणि ते बघा. त्याच्यानंतर टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल दोन्ही डाउनलोड म्हणजे जॉईन करून घ्या. व्हॉट्सअप चॅनलला मी नेहमी ऍक्टिव्ह राहतोय. टेलिग्राम चॅनलमध्ये ज्या मोठ्या मोठ्या पीडीएफ येतात, 100, 200, 300 पानांच्या असतात ऍडमिशनच्या वेळी, आणि कट ऑफ तर 1500 पानांच्या असतात. कट ऑफ मी काढतोय, पण ज्या इम्पॉर्टंट पीडीएफ आहेत टेलिग्राम चॅनल वरती मी अपलोड करतोय, ती तुम्ही डाउनलोड करा. हे तुम्हाला 3 ते 4 महिने लागणार. त्याच्यानंतर रिमूव्ह व्हा, काही हरकत नाहीये काय, कारण त्याच्यानंतर मी थोडंसं आता इंजिनिअरिंगांना ह्या वर्षी गायडन्स देतोय की इंजिनिअरिंगचे जे प्रॉब्लेम सुरू झालेत किंवा फार्मसीच्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंटचे इश्यू आलेत, त्यांच्यासाठी मी गायडन्स करेन यावर्षी. ओके, तर मुद्दा, 12वी नंतर काय मेन ऑप्शन्स आपल्याकडे आहेत, इंजिनिअरिंग, फार्मसी, मेडिकल, बीसीए, बीबीए, बीसीएस, बीएससी ऍग्री आणि बीएससी चे प्लेन बीएससी चे कोर्सेस. आज आपला फोकस आहे इंजिनिअरिंग वरती. ठीक आहे, सगळ्या प्रत्येकावर जे पाहिजे असतील, ऑलरेडी व्हिडिओ जुने आहेत, पण मी आता अपडेटेड नवीन व्हिडिओ बनवतो ह्याच्यावरती. सो आजचा फोकस आपला इंजिनिअरिंग वरती आहे. तर पहिली गोष्ट की बेसिक डेटा तुम्हाला पाहायला लागेल. पूर्ण भारतात अराउंड एक्झॅक्ट आता जो ऑनलाईन डेटा सापडतो, 1.5 करोडच्या आसपास 12वीचे विद्यार्थी असतात. ठीक आहे, 1.5 करोडच्या आसपास 12वीचे विद्यार्थी बसतात. त्यातले टोटल इंजिनियर्स किती असतात, 15 लाखांच्या आसपास इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतात. महाराष्ट्रामध्ये 1,50,000 ते 1,70,000च्या आसपास इंजिनिअरिंगचे ऍडमिशन होतात. पूर्ण भारतामध्ये 15 लाखांच्या अराउंड. मेडिकलला 1.5 लाखांपेक्षा थोडेसे जास्ती, ह्या वर्षी थोडेसे नंबर्स वाढतील. हे डॉक्टर होण्यासाठी जात आहेत विद्यार्थी, म्हणजे हा एक रफ डेटा आहे. ओके, पुढे जाऊन इंजिनिअरिंग काय होत नाही असं जे म्हणतात ना, त्यांना मला मुस्काडूच वाटतंय. का माहितीये का, त्यांनी स्वतः इंजिनिअरिंग मध्ये काही केलं नाही, आणि ज्यांनी केलं म्हणजे इंजिनिअरिंग झाल्यात तरी कट्ट्यावर बसायला लागल्यात, जॉब नाहीत किंवा मिळालेत तर किरकोळ मिळालेत, तर त्यांनी काय केलं, 4 वर्ष टाइमपास केला. त्यांच्याकडे स्कोप होता, आयुष्यामध्ये बदल घडवण्यासाठी 4 वर्ष होती.
ठीक आहे, तुम्हाला 12वीत किती कमी मार्क्स पडले किंवा 12वीत सीईटी JEE वगैरे तुम्ही केलं नाही, केलेलं पण मार्क्स पडले नाहीत, तर कॉलेज खराब मिळालं. सगळंच कॉलेजच्या जीवावर ढकलून आता उपयोग नाहीये. मी सांगतोय आज 90% इंजिनिअरिंगची कॉलेजेस बकवास आहेत. त्यांच्याकडून तुम्ही अपेक्षाच ठेवू नका. म्हणजे 350च्या आसपास कॉलेज आहेत ना महाराष्ट्रात, 30 ते 35 ठीकठाक निघतील, 300 भर बिनकामाचे निघतील. मग हे ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, तर आपण जाऊन 4 वर्ष स्वतः करायला पाहिजे. आता तुमच्याकडे युट्यूब, टेक्नॉलॉजी, AI सगळं पडलंय ना, त्यामधून पण जर आपण 4 वर्ष जर झोपा काढल्या तर तसंच होणार. मग ज्यांनी टाइमपास केला 4 वर्ष ती शिव्या द्यायला लागले. इंजिनिअरिंग बद्दल एक फॅक्ट सांगतो, सगळ्यात जास्ती नोकऱ्या आज भारतात इंजिनियर मिळतात आणि इंजिनिअरिंगला जर जास्ती नोकऱ्या आहेत तर नाव पण त्यांचंच होणार आणि त्यांना शिव्या पण त्यांनाच बसणार. कारण ज्यांची चर्चा जास्ती होते त्यांच्याबद्दलच शिव्या जास्ती दिल्या जातात. हा एक नेहमी जगातला नियम आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे इंजिनिअरिंगला शिव्या द्यायला लागलेत, कारण का बऱ्यापैकी इंजिनिअरिंगचे विद्यार्थ्यांनी जर काही केलं नाही तर काय होणार नाही. तुम्हाला असं पाहिलंय का हो, ज्यांचे 15 लाख 20 लाखांचे मी स्वतः पॅकेज बघतोय, ते तुम्हाला रस्त्यावर फिरताना दिसणार नाही आहेत. कधीतरी गावाकडे सुट्टीला एका दुसरा दिवस येतात, घरच्यांच्या बरोबर घालवतात किंवा मित्रमैत्रिणींच्यावर फिरतात. मग ते तुम्हाला असे रस्त्यावर फिरताना थोडीच दिसणार आहेत का? नाही दिसणार आहेत. त्यामुळे तुम्ही अशा लोकांना भेटा इंजिनिअरिंग मध्ये की ज्यांनी काहीतरी तीर मारलाय. नाहीतर घरात बसलेत, कट्ट्यावर बसलेत, ह्यांना विचारलं तर उत्तर पण तशीच येणार आणि इंजिनिअरिंग खराब आहे म्हणणार. सगळ्यात जास्ती नोकऱ्या भारतात पहिल्या लक्षात ठेवा इंजिनियर असणार. ओके, पहिला मुद्दा. इंजिनिअरिंग केल्यानंतर तुम्हाला कॉलेज प्लेसमेंट होईल. कॉलेज प्लेसमेंटचा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो तो म्हणजे तुम्ही कोणत्या कॉलेजला आहे. चांगल्या कॉलेजला असाल तर 5-6 लाख एक बेसिक तर असतच असतं, ते जाईल 20-1 लाखांपर्यंत. हा, 20 लाखांच्या पुढे जे पॅकेज असतात ती ठराविक 4-5 कॉलेजेस आहेत, तिथंच त्या कंपन्या येतात. ती कॉलेजांची नावं, तिथले कट ऑफ वगैरे मी नंतर सांगेन. पण काही कॉलेजेस असतात बघा, बकवास कॉलेज असतं पण ते पण बोर्ड लावतं 40 लाखाचं पॅकेज, 35 लाखाचं पॅकेज, 50 लाखाचं पॅकेज. हे पॅकेज त्या कॉलेजमध्ये कंपनी आलेली नसते, तो विद्यार्थी खूप चांगला असतोय, त्यानं ऑफलाईन बाहेर अप्लाय केलं वेगवेगळ्या कंपन्यांना आणि त्याचे प्रोजेक्ट, त्यांचे रिपोर्ट हे पाहून त्याचं प्लेसमेंट झालं. त्या कॉलेजनं काही केलेलं नसतं त्या विद्यार्थ्यासाठी. मग तिथं त्यांना काय झालं असतं, प्लेसमेंट हे त्याच्या विद्यार्थ्याच्या जीवावर झालेलं असतं. ठीक आहे. ज्यांचं इंजिनिअरिंग कॉलेजमधून प्लेसमेंट होत नाही किंवा बाबा कमी पगाराचा जॉब मिळतोय, त्यांच्यासाठी ऑप्शन्स बेस्ट काय आहेत? गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग जॉब बरेच विद्यार्थी मिळतोय, प्लेसमेंट झालेत पण जात नाहीत. MPSCतून आहेत, UPSCतून आहेत, PSU कंपन्याज आहेत. म्हणजे गव्हर्नमेंटच्या कंपन्या जसं भेल, NTPC, ONGC ह्या कंपन्यांमध्ये पण होत आहे. पुढे जाऊन गेट एक ऑप्शन तुमच्याकडे बेस्ट आहे, कारण गेट मधून तुम्ही परत इस्रो, DRDO अशा मोठ्या भारतातल्या गव्हर्नमेंटच्या कंपन्यांना जाऊ शकता. प्लस महारत्न, नवरत्नच्या कंपन्या आहेत, भारतातल्या बेस्ट कंपन्या गव्हर्नमेंटच्या, तिथेही तुम्ही गेट थ्रू जाऊ शकता. म्हणजे कॉलेजच्या प्लेसमेंट पहिला ऑप्शन नसेल तर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबसाठी आहे. तिथून पुढे गेला गेट थ्रू, गेट दिल्यानंतर परत IIT मध्ये जाणार, MTech PhD साठी जाऊ शकताय. MTech तर बेसिक आहे, त्याच्यानंतर PhD ला पण अप्लाय करणार असाल. NITs आहेत, टॉप गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. पुन्हा जर तुम्हाला जायची इच्छा असेल तर गेट थ्रू हा एक ऑप्शन मिळतोय तुम्हाला. म्हणून मी गेट देत होतो 10 वर्ष. आता पहिल्यांदा दिलं, चांगलं सगळं झालं, पण पुढे गेट IITचा पेपर ना डोका असं फुडू वाटायचं अभ्यास करताना. मी म्हटलं की चॅलेंज देत आहे, सोडायचं नाही. 10 वेळा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत थांबलो नाही मी. 10च्या 10 वेळा काढली आणि मग पुढे झालो. नॉन परत तुम्ही म्हणाल आम्हाला हे काय प्लेसमेंट कॉलेजचं नको आहे, गव्हर्नमेंट जॉब नको आहे किंवा पुढे शिकायचं नाही आहे, तर नॉन टेक्निकल मध्ये पण काही इंटरेस्टेड असतात. नॉन टेक्निकल म्हणजे कुठले जॉब? MPSC, UPSC, SSC, रेल्वे, बँकिंग हे नॉन टेक्निकल मध्ये येतात. म्हणजे MPSC प्लेन द्यायला तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर, UPSC मधून IAS, IPS किंवा बाकीच्या ज्या रिलेटेड UPSCच्या पोस्ट आहेत तिथं जातात. रेल्वेमध्ये पण खूप इंजिनिअरिंगना चान्स आहे. बँकिंग मध्ये तुम्ही समजा PO वगैरे बँकिंगच्या रिलेटेड जातात. आज MPSC, UPSC जर तुम्ही पाहिलं ना तर मॅक्सिमम जॉब कोणाला आहेत? इंजिनियर घ्यायला लागलेत. का? त्यांच्याकडे बेसिक झालं ना इंजिनिअरिंग. इंजिनिअरिंग बेसिक डिग्री मिळाली. आता तुम्ही म्हणणार ए बेसिक कुठलं, इंजिनिअरिंग लय मोठी ब्रांच आहे. मी म्हणतोय कमीत कमी आज बेसिक इंजिनिअरिंग पकडायला लागलोय मी, कारण कसंही इंजिनिअरिंग व्हायला लागलोय. त्याच्यामध्ये स्किल इम्प्रुव्हमेंट केल्या तर ह्यातनं एक गोष्ट मिळवायची आहे तुम्हाला. ह्यात ढीगभर ऑप्शन आहे, त्यातला एक मिळवणं किती अवघड आहे हो तुमच्याकडं. तुम्ही म्हणणार ए बाबा आम्हाला ते पास व्हायचं टेन्शन आहे. सांगतो ना ते पण कसं आहे पुढं. कोण म्हणते मॅथ्स जमतच नाही, आणि मी ठेवलेला 2 वर्ष डोकं फोडलं कसं तरी एक्झाम दिले म्हणणार. मॅथ्स म्हणजेच पूर्ण इंजिनिअरिंग आहे असं पण नाही, काही अफवा पसरवतात.
इंजिनिअरिंग करायचं असतं मॅथ्स लय बेस्ट पाहिजे बोलू. कोणत्या इंजिनिअरिंग मध्ये मॅथमॅटिक्स लागणार आहे, काय कोणत्या इंजिनिअरिंग मध्ये फक्त फर्स्ट इयरलाच मॅथ्स आहे, हे सगळं पाहते. तुमच्याकडे इतके ऑप्शन्स आहेत. जे म्हणते इंजिनिअरिंगला काय होत नाही ना, मुस्काडायचंच, जाऊ दे म्हणणार सर लय नको मुस्कुडायला. हा ठीक आहे. काही विद्यार्थी परत येतात, सर आम्हाला हे सगळं पटलं नाही. इकडं हे ऑप्शन्स आहेत. एमबीए ला चला, इंजिनिअरिंग करून मुलं आयएम मध्ये जातात. आयएम मधनं पॅकेज माहितीच आहे, 20-25 लाख ऍव्हरेज मिळायला लागले. तुम्ही म्हणणार तेवढा अभ्यास करायला पाहिजे. अरे बानो, जर एखादी गोष्ट कमवायची आहे, मिळवायची आहे, तर कुठंतरी कष्ट करायला पाहिजे की. समजा तुम्ही इंजिनिअरिंग पर्यंत पण अभ्यास केला नाही, तर लास्ट इयर झाल्यानंतर ह्या थोड्याशा एंट्रन्स प्रिपरेशन पण करू जाऊ शकताय. परत सीए तुम्ही ब्रांचेस बदलू शकताय. म्हणजे केलं इंजिनिअरिंग, परत सीए आहेत, मी पाहिलेत माझे 1-2 मित्र. त्याच्यानंतर सीएफए लेवल 1 लेवल 2 पूर्ण जगभरात यांचे पगार विचारा जरा. फायनान्शियल अनालिस्टचे किती असतात. लॉ ला गेलेत इंजिनिअरिंग करून, आणि ह्यांचे पण करिअर आहेत. कारण इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड वाला लॉ मध्ये गेला तर तो त्याच्या फील्डमध्ये लावतो. मग हे कोर्सेस जवळपास 200 पर ऑप्शन्स आहेत माझ्याकडे इंजिनिअरिंग मधून. त्याचे एक पीडीएफ बनवायला बसलेलं मागच्या वेळी 70-80 झालं, 92 आला, एवढी पेजेस भरायला लागली. ह्या वर्षी कंप्लीट करतो ते. इतके ऑप्शन्स आहेत, नाही आहेत कुठं हो. पुढे गेल्यानंतर काय होतंय की आम्हाला शिकायची परिस्थिती नाही आहे, आणि मग आम्ही कसं करू, आमच्याकडून पैसे नाही आहेत. तर तुमच्याकडे पैसे नाही आहेत ना, हा सगळ्यात मोठी चुकी आहे. का पैसे नाहीत म्हणून शिकत नाही ना, हे वेगळंच आहे. ही चुकी मी का म्हटली, कारण आज स्कॉलरशिप काय आहेत, ढीगभर आहे, ढीगभर. माझे काही विद्यार्थी आहेत, त्यांची फी आहे 25 ते 30 हजार रुपये, आणि स्कॉलरशिप कमवतात किती, 2 लाख रुपये वर्षाला. म्हणजे फीच्या कितीतरी पट स्कॉलरशिप मिळायला लागले त्यांना. मग ह्या स्कॉलरशिप मी ह्या वर्षी आता रिफाईन करतोय. 2 वर्ष मी ज्या स्कॉलरशिप सांगत होतो ना, मग आता विद्यार्थ्यांना ते अप्लाय करताना अडचणी आल्या. ह्या वर्षी मी सांगतोय की कसं मिळेल आणि कोणत्या पद्धतीने त्या मिळवायच्या आहेत हे बघतो मी. त्यातलं एक बेसिक सांगतो. गर्ल्स, मुलींना एज्युकेशन इज फ्री दिलं. महाराष्ट्र सरकारचे हे आभार मानले पाहिजेत सगळ्या मुलींनी की त्यांना फ्री एज्युकेशन दिलं. हा, ज्यांचा इन्कम 8 लाखांच्या वर आहे त्यांना मात्र नाही, ते थोडीच गरीब आहेत का. मग सगळ्यांना मुलींना 8 लाखांच्या खाली उत्पन्न आहे, फ्री शिक्षण आहे. हा, ट्युशन फी माफ होते, डेव्हलपमेंट फी. हा, काही नालायक कॉलेज आहेत, काय करूया की त्यांनी काय केलं, फी त्यांची कमी आहे ना ती ठेवली आणि डेव्हलपमेंट फी वाढवली, आणि मग ती 50-60 हजार केली. पण ती किरकोळ कॉलेज. बाकीच्या कॉलेजांना डेव्हलपमेंट फी 5,000, 10,000, 15,000, 20,000 पर्यंत आहे वर्षाचा, एवढा खर्च. बाकी सगळं फ्री होतंय. मुलांना समजा SC, ST, NT, TFWS मध्ये कास्ट मध्ये असतील तर मुलांना तर ऑलरेडी फ्री झालं सगळं. मग राहिले OBC, EWS आणि SEBC म्हणजे मराठावाली, ह्यांना 50% फी मध्ये सवलत मिळते. ठीक आहे, बघा 50% सवलत कुणाला, EWS, SEBC, EBC, OBC. ती पण आपण एज्युकेशन लोन मधनं आणू शकतोय, किंवा जे मी ढीगभर स्कॉलरशिप सांगितल्या ना त्यामधनं काढू शकतोय. हे ऑप्शन्स तुमच्याकडे आहेत. ठीक आहे, पुढे जाऊन लय जणांचा प्रश्न येतो, आम्ही पास होणार का इंजिनिअरिंगला, हा मुद्द्याचा प्रश्न. इंजिनिअरिंगला तुम्ही पास होणार काय नाही हा प्रश्न जर विचारला ना, मी म्हणतो आज शेंबड पोरग बी पास होते. म्हणणार हे काय बोलायला लागलायस तू, शेंबड पोरग म्हणजे काय कंडिशन होती आधीच्या काळात म्हणत होती ना, जे अभ्यास करत नाहीत फिरत्यात अशी त्यांना म्हणायची. खरोखर ते शब्दाचा अर्थ घेऊ नका. हा, ते का होत होते म्हणणार, आज झालेत ऑटोनॉमस कॉलेज. ऑटोनॉमस म्हणजे पेपर स्वतः काढतात, चेक पण स्वतःच करतात. आता जर शिक्षक स्वतःच पेपर काढालाय, स्वतःच पास करायलाय, त्याला प्रेशर काय आहे. जर त्यांनी पास केलं नाही विद्यार्थ्यांना तर त्याला आत मॅनेजमेंट बोलते आणि शिव्याच घालते ढीगभर. मग तो शिक्षक तुम्हाला पास करायलाच बसतोय. वर्गात शिकवताना म्हणतोय इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे घ्या, तो पेपरला आलेला असतोय. काही जण क्वेश्चन बँक देतात, 20 क्वेश्चन देतात, 10 पेपरला पडतात. आता तुम्ही म्हणणार हे चुकीचं आहे ना, ह्याच्यामुळे वाट लागायला इंजिनिअरिंगची. हे मान्य आहे, लागायला लागल्या, पण आपला पॉईंट काय आहे, पास होणं सोपं आहे. ऑब्व्हियसली असं पास होतंय. आणि एकदा का फर्स्ट इयर काढलं, पहिली सेमिस्टर, दुसरी सेमिस्टर, तर खूप सोपं आहे तुम्हाला पुढचे 3 वर्ष निघणं, कारण गोष्टी कळणार आहेत. आता हे एक पॉइंट म्हणजे याच्यावर 5-5, 10 व्हिडिओ बनवू शकतात. खूप मोठे विषय आहेत हे सगळे विषय आपण नंतर डिटेलमध्ये पाहूया. पण म्हणतो इंजिनिअरिंग वाईट नाही, सगळे ऑप्शन्स. पास होणं खूप सोपं झालंय आज. पुन्हा पैशांचा पण खर्च कसा निघतोय सांगितलं. पुढे जाऊन तुमच्याकडे दुसरे ऑप्शन्स, हे तर एवढे ऑप्शन्स आहेत. आणि इंजिनिअरिंग मी एक बेसिक डिग्री म्हणतोय, ती करा कॉलेजमधून, पुढे प्लेसमेंटला चला. नाही झालं तर बरेच ऑप्शन्स आहेत. इंजिनियर कधीच मोकळा बसणार नाही. जे बसलेत काहीच करत नाहीत ते त्यांच्या स्वतःच्या इच्छेनं बसलेत.
त्यांना काय करायचं नाहीये. त्यामुळे इंजिनिअरिंग वाईट नाहीये बाबा, करणार असाल बिंदास्त करा. लईत लय वाईट काय होईल, ज्याला बाबा टेन्शन आलंय, फेल होण्याची भीती आहे, फेल होत नाही मी हे सांगितलं, आणि समजा जर झालाच ठीक आहे ना, इच्छा होती पूर्ण केली, पुढच्या वर्षी दुसरीकडे जाऊ, गेलं 1 वर्ष, फी तर स्कॉलरशिप वगैरे ठीक बरं आहे, तिथं काय खर्च पण पैशांचा नाही आहे, आणि थोडाफार किरकोळ खर्च होणार आहे, गेले म्हणा, कारण इच्छा पूर्ण केला. उद्या असं व्हायला नको मला करायचं होतं आणि मी टेन्शनमुळे केलं नाही, इंजिनिअरिंगला गेलो नाही. बरेच विद्यार्थी असे आहेत आज गेलेत, वाटत होतं त्यांना होणार नाही, आणि पुढे खूप चांगलं झालं, पास तर सोडा बाकी खूप चांगलं झालं. त्यामुळे तुमचा निर्णय काय घ्यायचा, पण मला वाटतं जर इच्छा आहे तर बिंदास्त करा. आणि आणखीन डाऊट्स आहेत कमेंट बॉक्समध्ये टाका, आणि नसेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा, पर्सनल माझे मेसेज येतीलच तुम्हाला. ठीक आहे, चला, थँक्यू.